नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. न देता फुफ्फुसांची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया सीपीआर मध्ये यशस्वी. देशात पहिल्यांदाच श्वासनलिका जोडल्याची माहिती. सीपीआर रुग्णालयाच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात एका तरुणाच्या फुफ्फुसावर अत्यंत अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. भूल देणे अथवा व्हेंटिलेटर लावणे अशक्य असताना हार्टलंग मशीनच्या साहाय्यानं फुफ्फुसातील तुटलेली श्वासनलिका जोडण्याची शस्त्रक्रिया देशात पहिल्यांदाच करण्यात आल्याचा दावा राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता व हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर सदानंद भिसे यांनी पत्रकार परिषदेत केला. सोहम माळवे हा तरुण दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जात असताना किनी गावाजवळ डिवायडरला धडकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीत छातीवर जबर मार बसल्यानं फुफ्फुसातील श्वासनलिका तुटल्याचं निष्पन्न झालं. श्वासनलिका तुटल्यामुळे त्याला भूल देणं किंवा व्हेंटिलेटरवर ठेवणं अशक्य बनलं. त्यामुळे पुढील उपचार करणं कठीण झाल्यानं त्याला मुंबई किंवा पुण्यात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र नातेवाईकांनी त्याला सीपीआर रुग्णालयाच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात दाखल केलं. इथं सिटी स्कॅनसह अन्य पूरक तपासणी केल्यानंतर फुफ्फुसातील श्वासनलिका पूर्णपणे तुटल्याचं स्पष्ट झालं. यावेळी डॉक्टर किशोर देवरे यांनी फेमोरा बायपास तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाला हार्टलंग मशीनवर नेलं. त्यामुळे श्वसन सुरक्षित ठेवणं शक्य झालं. यानंतर छाती उघडून तुटलेली श्वासनलिका व रक्तवाहिन्या पूर्ववत जोडण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. भूल देणं शक्य नसलेल्या अवस्थेत हार्टलंग मशीनच्या साहाय्यानं फुफ्फुसाची श्वासनलिका जोडण्याची जोखमीची शस्त्रक्रिया देशात प्रथमच यशस्वी झाल्यानं डॉक्टर देवरे यांनी सांगितलं. या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ञ डॉक्टर माजिद मुल्ला, हेमलता देसाई यांच्यासह डॉक्टर संदीप मोहिते, डॉक्टर पल्लवी पवार, दीपाली जाधव, रेखा पाटील, अरुण पाटील, रॉजर कदम, विनोद पवार आदींचं मोलाचं सहकार्य लाभलं. विषबाधेमुळे अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या एका तरुणावर सलग 4 दिवस उपचार करून त्याचे प्राण वाचवण्यात सीपीआर रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाला यश आलं. 5 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर अनिता परितेकर व त्यांच्या वैद्यकीय पथकानं ही उपचार सेवा दिल्याची माहिती डॉक्टर भिसे यांनी दिली.